ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण सामान्य काळातील 22वा रविवार साजरा करीत आहोत आणि आजची उपासना आपल्याला ख्रिस्ताप्रमाणे नम्रतेचे जीवन जगण्यासाठी बोलावत आहे। नम्रपणा म्हणजे काय? नम्रपणा म्हणजे स्वतःला कमी लेखणे, नम्रपणा म्हणजे स्वतःला तुच्छ लेखणे किंवा खालच्या दर्जाचा समजणे। असा होतो काय? तर नाही। माझे प्रिय बंधू भगिनींनो, नम्रपणा म्हणजे स्वतःला कमी लेखणे किंवा तुच्छ लेखणे नाही। खरं तर नम्रपणा म्हणजे स्वतःचा विचार करणेच नाही, तर नम्रतेची व्याख्या फार सुंदर आहे। नम्रता किंवा नम्रपणा म्हणजे येशू ख्रिस्ताप्रमाणे जीवन जगण्याची संधी, जिथे येशू ख्रिस्त स्वतः सांगत आहे की माझ्याकडून शिका, मी नम्र हृदयाचा आहे। नम्रपणा म्हणजे येशू ख्रिस्त सांगत आहे की मी सेवा करून घेण्यासाठी नाही, तर सेवा करण्यासाठी आलेलो आहे। याचा अर्थ असा की नम्रपणा म्हणजे स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठी जीवन जगणे। कोणत्याही संताचे आपण नाव घ्या, प्रत्येक संत हा स्वतःसाठी जीवन जगला नाही, तर तो इतरांसाठी, तो प्रभूच्या सेवेसाठी जीवन जगला। होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आपण जेव्हा इतरांसाठी जीवन जगतो त्यालाच नम्रपणा म्हणतात। नम्रतेचे बक्षीस म्हणजे देवाचा आशीर्वाद, जिथे आपण पहिल्या वाचनामध्ये पाहतो, प्रवक्ता सांगत आहे की तू तुझे प्रत्येक कार्य हे नम्रपणे कर। जेव्हा जेव्हा तुझी कीर्ती मोठी होईल तेव्हा तेव्हा तू प्रभूला आशीर्वाद दे किंवा प्रभूचा गौरव कर। ह्या वाईट लोकांच्या संगतीमध्ये राहू नको, जेणेकरून तू चांगला राहशील, कारण हे वाईट संगत पुढे जात नाही व इतरांनाही पुढे जाऊ देत नाहीत। अशा प्रकारे तू तुझे कार्य हे चालू ठेव। हिटलरच्या बाबतीमध्ये आपण ऐकलेले आहे, तर हिटलर हा दुसऱ्या महायुद्धामध्ये बर्लिन विरुद्ध पराभवित झाला, कारण त्याने कोणाचेही ऐकले नाही, कोणाचाही सल्ला घेतला नाही। आणि जेव्हा त्याला कळले की तो बर्लिन विरुद्ध युद्ध पराभवित होत आहे, तेव्हा त्याने स्वतःला गोली झाडली। माझे प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा आपण शुभवर्तमानामध्ये पाहतो, येशू ख्रिस्ताचे जीवन हे नम्रतेचे होते आणि स्वतः त्याने आपल्याला एक उदाहरण दिलेले आहे, जेथे तो येशू ख्रिस्त शिष्यांचे पाय धुतो। आजच्या शुभवर्तमानामध्ये सुद्धा आपण पाहतो की येशू ख्रिस्ताला एका व्यक्तीने निमंत्रण केलेले आहे आणि त्या निमंत्रणाला होकार देऊन येशू ख्रिस्त त्याच्या घरी जातो। म्हणून जेव्हा येशू ख्रिस्त येतो तेव्हा तो पाहत नाही की समोरचा मनुष्य हा श्रीमंत आहे किंवा गरीब आहे, शास्त्री आहे, परुषी आहे किंवा पापी आहे किंवा पुण्यवान आहे। येशू ख्रिस्त प्रत्येकाच्या जीवनामध्ये येण्याचा प्रयत्न करतो। याच्याहून आपल्याला 3 गोष्टी समजतात। पहिली गोष्ट म्हणजे येशू ख्रिस्त हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याने बोलवल्यावर नक्कीच जातो, परंतु प्रश्न असा आहे की आपण प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये बोलावत असतो का? दुसरी गोष्ट आपण शिकतो की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनातील प्रत्येक घडामोडी ह्या निरखून पाहत असतो आणि त्या घडामोडी आपल्या कशा आहेत त्या प्रकारे तो आपल्याला आशीर्वाद देत असतो, कारण त्याला आपली काळजी आहे। त्यासाठी येशू ख्रिस्त चिमण्याचे व गवताचे उदाहरण देतो। जिथे चिमण्या उडत आहेत, जिथे गवत सकाळी उगवते संध्याकाळी मावळते, त्या गवताच्या काळजी घेतली आहे, त्याप्रमाणे आपण त्याच्याहून मौल्यवान आहोत आणि म्हणून आपल्याला प्रभू येशूला आपली काळजी आहे। तिसरी गोष्ट आपण शिकतो ती प्रभू येशू ख्रिस्त आपल्या नम्रतेची स्तुती करतो। होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशू ख्रिस्त आपण पाहतो की एका विधवा बाईने 2 सिक्के मंदिराच्या दानपेटीमध्ये टाकले आणि ते येशू ख्रिस्ताने पाहिले व त्या तिच्या उपकाराची किंवा त्या तिच्या कार्याची येशू ख्रिस्त स्तुती करतो की त्या विधवा बाईने खूप असे दिलेले आहे। म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण ही ख्रिस्ताप्रमाणे नम्रतेचे जीवन जगण्याचा प्रयत्न करूया व प्रभू येशूचा आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करूया। आमेन।